नमस्कार. हांव देवेंद्र प्रभुदेसाई, आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी, मांद्रे मतदारसंघ आणि म्हजे बरोबर आसात सगळे काँग्रेस पक्षाचे, गो फॉरवर्ड पक्षाचे आणि इतर सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी आसा ताका. आणि मांद्रे मतदारसंघातल्या पार्शे गांवांत आज आम्ही डोर टू डोर कॅम्पेन सुरू केल्ली आसा. ह्या कॅम्पेनीक आता 2 दीस जाले, आज 3रो दीस कॅम्पेनचो. डोर टू डोर कॅम्पेन ही लोकसभेच्या इलेक्शनाक केन्ना जायना, पण प्रत्यक्षान असे कॅम्पेन केल्या बरोबर सगळ्यांचे प्रश्न, लोकांचे प्रश्न आम्ही आमच्या नेत्यापर्यंत पावू शकतात. नेत्यांचे जे विचार असतात आणि त्यांची जी ध्येय उद्दिष्ट असतात ती आम्ही लोकांपर्यंत पावू शकतात. आणि ताचे खातीर हे फर्स्ट टाइम डोर टू डोर कॅम्पेन आम्ही पार्शे गांवांसून सुरुवात केल्या. आज सायमल्टेनियसली हरमल गांवांनी डोर टू डोर कॅम्पेन चालू आसा. विषय असो आसा की गेले 25 वर्सां श्रीपाद नाईक हांकां 25 वर्सां संधी दिली लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून, आमचे गोंयचो आवाज म्हणून. पण आज जेन्ना 25 वर्सांचो लेखाजोखाक आम्ही पळयता तेन्ना आमच्या लक्षात येता की श्रीपाद भाऊ हॅज फेल्ड मेजरेबली. तांच्यांनी जे आपले गोंयचे प्रतिनिधी, गोंयचो आवाज म्हणून जो लोकसभेन उलोवपा जाय आशिल्ले आमच्या वतीन, गोंयच्या वतीन, ते तांच्यांनी केले ना. दे हॅव फेल्ड मेजरेबली. इतल्याच खातीर की जे मोदी सरकारान गॅरंटी म्हणून दिल्ल्यो नोकरेच्यो 2 कोटी नोकऱ्यो वर्साक दिता, ताचो खंयच लाव आमच्या गोंयकारांक हांगा मेळना. त्यो नोकऱ्यो खंय आसा हे लोक विचारतात. तांच्यांनी म्हारगाय कमी करता म्हणून सांगिल्ली. ही म्हारगाय बद्दलय आमी लोक उलयतात. म्हारगाय आज खंय पावली हे प्रत्येकाक खबर आसा. सिलिंडर 450 रुपयाच्या सकयल आसतना स्मृती इराणी सगळे रस्त्याचेर गोंयान सिलिंडर घेवन बसताली. आज 1000 क्रॉस जावन गेलो तरी कोण आवाज कांयच करिना. भाजप सरकारान ही सरळ सरळ लूट चलयल्यात. प्रत्यक्ष नवीन टॅक्सेस लायले, जीएसटी लायले आणि बाकीचे टॅक्स लायले. साधे दुधाचेर टॅक्स लायलो, भुरग्याच्या पाठ्यपुस्तकां, पेन्सिल, पेनाचेर, वह्यांचेर हे लायले. म्हणजे सामान्याचे भुरगे शिक्षणापासून वंचित उरचे अशीच ताची हे दिसता. ताचे उपरांत बाकीचे विषय सुद्धा आसा. म्हारगाय जाली, नोकऱ्यो जाल्यो, 15 लाखाचो जुमला जालो, तेंच्यांनी स्वता सांगलो जुमला म्हणून त्यो. पण हे सगळे विषय आज सर्वसामान्य जनता जरी उलोवंक शकना तरी लोकांच्या माध्यमांतून हे प्रश्न फुडें सरतात. आयज खूप उमेद जाता की आमकां नॉर्थ गोवानसून बऱ्यापैकी कॅन्डिडेट उमेदवार जो आसा तो ॲडव्होकेट रमाकांत भाई खलप हेंच्यांनी बऱ्यापैकी पयलीं सुद्दां कार्य केल्लेलें आसा. तेंचे कार्य आतां तांकां गरज आहा आमकां लोकांक की तेंचे कार्य ह्या मतदारसंघान लोकसभेच्या जावपाचो. आणि आमकां उमेद जाता खूप वर्सांनी, 25 वर्सां जालीं, अजून ह्या जो नॉर्थ गोवा कॅन्डिडेट जो आसलो हो आमचो मंत्री जो आसलो श्रीपाद भाऊ हेंच्यांनी कांयच करूंक ना. एक शब्द, एक उतर ताका तेंच्यांनी पार्लमेंटान अजून पर्यंत ह्या 25 वर्सांक काडूंक ना. आमी पळोवंकूच ना कितले विषय आसा, जावं ते मोपा एअरपोर्ट आसूं किंवा आमचो आयुष हॉस्पिटल आसूं किंवा आमचे हॉस्पिटल आसूं, ह्या प्रोजेक्टान एक सुद्दां लक्ष तेंच्यांनी दिवंक ना. बऱ्यापैकी नोकरी आमकां थंय उपलब्ध जातले आसले, पूण एक नोकरी आमच्या पेडणेकारांक मेळना. 50% जे लोक आसा ते सगळे गोंया भायले, महाराष्ट्र, कर्नाटक ह्या गांवांतले लोक तुमी हाडून हांगासर लायल्यात. एक हेचेर मातशें ताका लक्ष तेंचें पडोंक ना. लायन घेया, कोस्टल लायनीन टॅक्सी बिझनस आसता, हो टॅक्सी बिझनस ताका तेंच्यांनी काबार केल्लो आसा. टॅक्सी बिझनस आमच्या मोपा एअरपोर्टाक जसो चलंक जाय आसलो तो ताका अजून ताका चलना. सगळे टॅक्सी वेवसायीक आमचे जे आसा ते फोंडान पडलेले आसा. ह्या सरकारान कांयच केल्लेलें ना. फक्त आणि फक्त एक जो आसा तो न्हिदलो. 25 वर्सां तिने एक शब्द पेडणेकारा खातीर काडूंक ना. किंवा नॉर्थ गोवाच्या 20 मतदारसंघ आसा, एकाय मतदारसंघातले एक ताकात विशय तेंच्यांनी पार्लमेंटान काडूंक ना. आता आमकां उमेद दिसता, आमकां एक बऱ्यापैकी कॅन्डिडेट रमाकांत भाई खलप हांगासर मेळिल्लो आसा, जेंचो आवाज बुलंद आसा. पयलीं सुद्दां तांकां एक्सपिरियन्स आहा, अनुभव आसा. 3 दीस जाले आमी पार्शा गांवांत कॅम्पेन करता, जे आमच्या बाना वयल्यान तेन्ना आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळा. हे आयज आमचो 3रो दीस. आमी ज्या कोणाच्या घरांनी वयता थंय ती म्हणटात की आयज सिलिंडर इतलो म्हारग जालो. 400चो सिलिंडर आयज 1100-1200 मेरेन पावलो. जस्ट आता इलेक्शन म्हणून एक 100-200 रुपया उणे केला तेंच्यांनी. जे पेट्रोल आमचे पयलीं एक 60-70 रुपया असले ते 110 मेरेन तेंच्यांनी पावले. तशेंच डिझलय तेंच्यांनी 100 क्रॉस केले. हे जनते खातीर तेंच्यांनी कांयच केले ना. बीजेपी जो श्रीपाद नायक ह्यो 25 वर्सां जो आमच्या नॉर्थानसून आमी निवडून दितालो भंडारी म्हणून, ह्यो भंडारीच्या नांवान फक्त थंय रावतले. भंडारी सगळे रोडार स्ट्रायक करतले. जे भंडारीचो आयज पर्यंत कसलोच विशय तेणी पार पाडूंक ना. जो ह्यो आमचे पेडण्या आणि पार्शा गांवांत हे बऱ्याच पैकी गवणे
आयज गवणे सगळे घराकडे आहा कित्याक रेंव ही आमची गोंयांत तेंच्यांनी अक्षरशः बीजेपीन बंद केल्ली आहा आनी जी सगळी रेंव आहा ती महाराष्ट्र कर्नाटकांसून येता आनी आमच्या गोंयांत 25,000 विकता पूण गोंयकार आयज व्हडये आणि जे त्यांचे सामान आहे ते सगळे पावसान कुसान गेल्ले आसा आणि सगळे बेकार जाल्लो आसा जो हेंच्यांनी एक भुरग्यांक भोगतो दिता म्हणून सांगलो लास्ट बीजेपी सरकारान 4,000 तो ना जे सीएमान लास्ट टाइम सांगले 10,000 जॉब दिता म्हणून मग त्यांनी झेडपीचे इलेक्शन झाले त्यांना 2,000 दिता जवळजवळ 12,000 दिता म्हणून सांगले तो आमकां एक जवळजवळ कांयच पेडणेकारांक ना पेडण्यान येदे व्हडले आयुष हॉस्पिटल बांदला तेचेर आमचे पेडणेकारांचे नोकरे कांयच ना आणि स्वतः हे श्रीपाद नायकान कबूल केल्ले आसा तशेंच आमचे मोपा एअरपोर्ट हा त्या मोपा एअरपोर्टार आमकां कांयच पेडणेकारांक नोकरी ना स्वतः मी सुद्धा टॅक्सी बूक केल्ली पूण ते अक्षरशः लोक रडटा ते बघून हांवें सुद्धा टॅक्सी घेवंक ना कित्याक हे आमकां पेडणेकारांक हे जॉब मेळपाचे ना कावंटर तेणी भायर विकल्या जस्ट आता एक त्यांनी साधारणशे लोकांनी स्ट्रायक करून करून त्यांच्याने हे केलं जो टॅक्सीकारांचे अन्याय केल्लो टॅक्सीकार एवरी टायम सगळे रोडार असतात त्यांना त्यांच्यानी जो मीटर रेडर लायलो आणि कितें गोवा मायल्स हाडले आणि कितें हाडले आणि ते फक्त उबा मिबा ते सगळे भाडी मारता आणि आमचे लोक फक्त व्हिडिओ घालता आणि आम्ही ते पेपरार फक्त पळयता जे हे अशी त्यांच्यानी अंधाधुंदी केलं फक्त बीजेपी सरकारान जो कोण असो उलयता ताका फक्त पार्टीन घेवपाचो काम केलं जर एक MLA तयार जातलो एक ताका 10 वर्सां 5 वर्सां लागता पूण हे कार्यकर्ते ताका निवडून दिता आणि ते एका वातीन ताका जे काय दिवंक जाय ते दिता आणि आपल्या पार्टीन दुसरे दिसा आम्ही पळयता जाल्यार तो बीजेपीचो एक शेलो आसता हे सरकारान केल्ले आसा आणि फक्त लोकांचे जे आमदार निवडून दिले कष्टान निवडून दिले जे पार्टीचे असतात ते फक्त उचलपाचे काम केल्ले आसा आम्ही आता कितलीशीच घरांनी गेल्ले असो हे ऑलमोस्ट आम्ही एक 300 घरां कॅम्पेन आम्ही वयता ते सांगता ही मागे आम्ही कसे सिलिंडर कसे रांदपाचे आमचे भुरगे बेकार जॉब ना आम्ही ताका सांगले की आमकां एकदा ही संधी दिया आणि ह्यो रमाकांत भाई खलप ह्यो केंद्रीय मंत्री असलो त्यांनी जायते कायदे बरे केले कूल कायदो केल्लो आसा त्यांनी जे 100 रुपयान त्यांनी स्कीम पहिली तयार केल्ली जाणट्यांक म्हणटा ती आयज खूप पर्यंत पावली आहा ह्यो फुडें व्हरतलो ही आमकां आशा आहा आनी तो बरो आहा आनी हे मांद्रा मतदारसंघान तो 5-6 वेळा निवडूनय येयल्लो आसा एकदा तो केंद्रीय मंत्री जाल्लो आसा तिची आशा धरून आमी हे फुडें तो बहुत खूप मतान येतलो ही आशा धरता आणि आम्ही त्याचा विजय म्हणून हे निश्चित करता